सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर व्हिडिओ. आपण किती दिवसातून भेटतोय? खूप का कमी जास्त तुम्हीच कमेंट करून सांगा. सो आज आपण चाललो आहे कवटेकर शाळेमध्ये. आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे तिथे. वरदला पण कॉल केलेला आहे, तो पण येतोय. सो जाऊया त्याच्याकडे, भेटू तिथे. घरून डायरेक्ट आलो लस्सी प्यायला आणि आपल्यासोबत आले संकेत आलाय. वरदला कॉल केला होता, वरद म्हणला बँकेत गेलोय. आज शनिवारचं बँकेत गेलाय, सुट्टी असते शनिवारला. बघूया कुठल्या बँकेत गेला. आलोय फायनली आपल्या शाळेपाशी. आतमध्ये काहीतरी क्लास चालू आहे वाटतं, बघूया काय चालू आहे. सो फायनली आलो आतमध्ये. संकेत पण व्हिडिओ काढला लागला शाळेचा. सरांची पण परमिशन घेतली. तुम्ही दाखवतो तुम्हाला काय काय अजून आतमध्ये. उन्हासाठी वरती पण शाळेत जे लावले. आमच्या वेळेस तर असं काय केलं नव्हतं यांनी. पोस्टर वगैरे आहेत, शाळेत काहीतरी कार्यक्रम चालू आहे. पहिलं काय करूया, माझी सुरुवात इथून झाली ती तिसरीपासून. सो पहिलं आपण जाऊया तिसरीच्या क्लासमध्ये, जाऊया तिथं आता 9वीचा वर्ग आहे. इथं माझी तिसरी होती, म्हणजे आदर्श बाल प्राथमिक. त्यावेळेस मी तिसरीला इथं पहिल्यांदा आलतो ह्या क्लासमध्ये. मी पहिल्यांदा वर्गात एंट्री मारलेली ना तिसरीला, त्यावेळेस इथं मुलं बसायची ह्या साईडला आणि इकडं मुली बसायच्या. त्यावेळेस मी गेलो डायरेक्ट मुलींच्याच लाईनीत बसलो की मलाच कळलं नाही काय, डायरेक्ट जाऊन बसलो. म्हणजे लय भारी किस्सा माझ्यासोबत झालेला. सो बघू शकतो. आता काही इथं बेंच टाकले सगळे. आम्ही खाली बसायचो इथं 1ली ते 4थीपर्यंत. म्हणजे मी तिसरीला होतो, 3री-4थीला खाली बसायचो. शाळेत काहीतरी कार्यक्रम चालू आहे वाटतं, पुकारायला लागलेत. इथं पण सर आहे. आणि ही सगळ्यात फेमस क्लास पंचरत्न हॉल. संकेत काय आठवण आहे का तुझी त्याबद्दल? हां, एकदम भारी हॉल. म्हणजे असं पॉश एरिया असतं का कुठल्या एरियात? तीही आमच्या शाळेचा. आम्ही 6वी-7वीला पण ह्या क्लासला होतो. 6वी-7वीला आम्ही ह्या क्लासमध्ये होतो. आतमध्ये जाऊया बघू. हा वर्ग आमचा क्लास 6वी-7वीचा. आता इथे आतमध्ये काय इव्हेंट वगैरे होतात, आय गेस मीटिंग वगैरे. इथं क्लास होता. आम्हाला कुठले सर होते आपल्या? पाटोळे सर. अरे पाटोळे सर होते आम्हाला 2 वर्ष. पाटोळे सरांनी बघितल्यावर आमची संख्या फाटायची की नाही. पाटोळे सर पण लय डेंजर होते. पाटोळे सर, गडदे सर पण आहेत खाली. आम्ही खाली गेलो तर दाखवतो मला गडदे सर. इतकं भारी फिरलं ना, लय दिवसात नावलं आम्ही डायरेक्ट वरती. 10वी झाल्यानंतर वरती आम्ही. तसं गडदे सरांची रूम आहे, NB गडदे. कशाची रूम आहे संख्या? पोरांना महाराजी रूम दिसते. तसं काय नाही, पर्यवेक्षक आहेत सर, त्यांची रूम आहे. यावर पण खूप इतकं भारी वाटायले ना, लय भारी वाटायले. अरे संख्या आपली 10वी कधी 2018ला 10वी झाली आमची. सो आता किती वर्ष झाले आम्हाला? 2 आणि 6 8 वर्ष झालं. त्यानंतर डायरेक्ट इथं आलो आम्ही. वरती कधीच आलो नाही. 5वीला आमचा एक इथे क्लास होता. इथं पाठीमागं झाला की इथं आमचा क्लास आहे पाठीमागं. ह्या साईडला आमचा 5वीचा क्लास आहे. हे होता त्यावेळेस. ही एक कोपऱ्यातली रूम आहे. इथं आमचं फर्स्ट टाईम आधार कार्ड काढलं होतं ह्या रूमला. आणि इकडे आहे लायब्ररी. कधी आमचा संबंध जास्त आलाच नाही, पण इथं लायब्ररी. इथला एक लायब्ररीचा किस्सा आमचा. काय विषय झाला होता, मी 5वीला आजारी पडलो होतो. सो पेपरला चाललो होतो. मग इथं येऊन आतमध्ये पेपर दिलते मी नंतर नेक्स्ट डे. आणि सगळ्यात मोठा किस्सा संकेत सांगतो, मुलांचे वॉशरूम. आत काय काय घडायचं सांग. रोज मारामारी. इथं कॅमेरा लावले होते कुठे तर. सो रोज मारामारी व्हायची. हां इथं कॅमेरा तोडलेला त्यावेळेस, कॅमेरा पोरांनी. रोज भांडण व्हायची, रोज मारामारी. म्हणलं ना ह्याला ह्याच्यात जाऊन वॉशरूममध्ये जाऊन भांडण करायचे सगळे. माझी किती वेळा भांडण झाली शाळेमध्ये? 10-15 नाही, 2-3 तास झाली फक्त भांडण. फक्त एका दोघांना मारलं होतं, काय नाही बाकीचं. ज्यानं मारलंय त्यानं कमेंट करू नका, पटकन करू नका. आणि इथं हे 2 रूम होत्या ना, संगणक कक्ष म्हणजे तशा टाईपमध्ये होत्या. PC असायची इथं. परत ह्या साईडला एक रूम आहे, तर सर वगैरे बसलेत. इथं समोर PC वगैरे असायचे. आणि ह्या साईडला नवीन वॉशरूम झाले, लय मोठं आहे. 3 मजली वॉशरूमच आहे. शाळेचं ग्रोथ भरपूर आहे. झेंडा वंदनच्या दिवशी इथं झेंडा वरती उंच. कमळ तर लागले जुनं आहे, BJPचं कमळ. आणि इथं खाली पोरं असायचे सगळे. आणि ही देवमारे सर आहेत,
लिहायला लागले फळ्यावरती. इतकं उत्तम अक्षर आहे ना त्यांचं. प्रत्येक वेळा आम्ही असल्यापासून ते आत्तापर्यंत सरच फळ्यावरती लिहितात. खूप भारी अक्षर आहे सरांचं. झाला सेकंड मजला पण एक्सप्लोअर करून. आता खाली जाऊया, तुम्हाला स्टेज दाखवतो, देन अजून सरांची गाडी घालतो 2-3 बघूया. आणि हे आहे आमच्या शाळेचं कलामंच. इथं कार्यक्रम सगळे होतात, डान्स असू, गॅदरिंग काय पण असू द्या इथं होतात. बक्षीस समारंभ ते वॉशरूम म्हणलं ना किती मोठं आहे बघा. नवीन वॉशरूम 3 मजली. बापरे. संख्या इकडे जाऊ ये या क्लासमध्ये बघू काय. सरांचं अक्षर खूप मस्त आहे सगळीकडे. आम्ही लहान असल्यापासून सर फळ्यावरती सरच लिहितात. आणि ही घंटा आहे ना तिथं होती आधी ह्या साईडला आम्ही असताना. ती वाजवून इकडं लावली परत. ती निघल्यावरचा अँगल. लई फेमस होती घंटा. फायनली आलो आमच्या लास्टच्या 10वीच्या क्लासमध्ये. 10वी जाऊया आतमध्ये. हीच आहे आमची शेवटची आठवण. 10वी अचा वर्ग. खरं तर आमचा वर्ग वरती होता. आमचा वर्ग एवढा कालवा करायचा, एवढी मस्ती करायचा, त्यामुळं आम्हाला खाली डायरेक्ट मुख्याध्यापकचं काही बी नाही का इथं. त्या शेजारी आमचा क्लास. संख्या आम्ही गेलो सगळं नवीन. इथं बेंच पण नवीन, सगळं नवीन. हे काय सगळे बेंच म्हणजे बदललेत. आमच्या वेळेस तसले कडक खेजे होते अशा टाईपमध्ये. आता जरा वेगळेच बेंच आले ठेवाले. आणि सगळ्यात मोठा किस्सा म्हणजे मधली सुट्टी झाली किंवा काय झालं, पोरं इथनं पळून जायचे, खिडकीतनं साईडनं शाखेतून टाकायचे आणि बाहेरनं पळून जायचे. त्यासाठी जाळी पण लावली मस्तपैकी शाळेने. चांगलं काम केलं. आणि लास्टला आमचं संपत आली का 10वी, इथले दोन्ही फॅन वाकडे गेले त्या पोरांनी. लय मारलं होतं सरांनी त्यांना. लय म्हणजे लय मस्त आली ती पोरांना. काय करतात आता मी इंजिनिअरिंग आलो आहे आणि हा TCSमध्ये काम करतो आहे संकेत. हां, हे आहेत मोरे सर. आम्हाला 5वी-6वीला चित्रकलेला होते. त्यांनी पण मस्त चित्र काढतात. देवमारे सर पण काढतात. आणि येणार कांबळे सर म्हणून पण होते नाही येणार कांबळे होते, ते पण मस्त चित्र काढायचे. आणि हे सांगोलकर काका आणि गावडे काका, 2 शिपाई काका आमचे फेमस अजून पण आहे तिथं. आता काय शाळेचं जर दाखवून झालं सगळं. आता टीचर्स आमचे सर कोण होते 10वीला, त्याच्या आधी ओळखीचे कोण आहेत, सो त्यांच्याशी गाठ घालू. व्हिडिओ काढायचा असेल तर त्यांचा व्हिडिओ पण काढूया आपण. आत्ता आलो आम्ही 25 2 टीचर होते, वसावे सर आणि पवारा सर यायला लागलेत. ते 2 थांबा 1 सेकंड दाखवतो. कॉल लागले सरांचे. सर आम्ही आलो, कसं वाटलं तुम्हाला सांगा. छान वाटले. तुम्ही बऱ्याच दिवसानंतर येत आलात आणि आम्हाला सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. ॲक्च्युली तुम्हाला बघितल्यावर आम्हाला एक्झॅक्ट आठवत नव्हतं, पण तुम्ही जेव्हा जुन्या आठवणी सांगितल्यात एन पास्टमध्ये आम्ही पण गेलो आहे आणि खूप छान वाटलं आहे. थँक्यू. सरांचं घेऊया. सर कसं वाटलं आम्ही याल्याबद्दल. अतिशय सुंदर. ज्यावेळेस तुम्ही इथं बाहेर पडला तेव्हा लहान होता आणि येताना तुमची आता दाढी वगैरे आहे, त्यामुळे काही ओळख आहे पटली नव्हती, पण भेट झाली. छान वाटलं, मस्त. थँक्यू. व्यवस्था मॅम कसं वाटलं तुम्हाला आम्ही आलो. खूप छान वाटलं तुम्ही भेटायला आलात आणि आठवणीने म्हणजे शाळेत आल्यावरती तुम्ही नवीन लागला होता हे आवर्जून सांगितलं. त्याच्यामुळे खूप छान वाटलं तुम्ही भेटायला आल्या. मॅम तुम्हाला कसं वाटलं सांगा. तुम्ही भेटायला आणि छान वाटलं. ज्यावेळेस आम्ही नवीन जॉईन झालो त्यावेळेस तुमची पहिली बॅच होती आणि तुम्ही आठवणीने भेटायला आले म्हणून छान वाटलं. भेटून मॅमला भेटून इतकं भारी वाटलं. ते पण नवीन होते, आम्ही पण नवीन होतो. लय मस्त वाटलं. आता इथं कार्यक्रम चालू आहे पुढं काहीतरी वगैरे थांबले. तिथं कोण येत आता भेटूया त्यांना. पण इथं कार्यक्रम चालू आहे. फोटोग्राफर आलेत, देन सगळे आहेत. मुख्याध्यापक पाटील सर आहेत, गडदे सर मेन आहेत. गडदे सर, संकेत विद्यार्थी तुम्हाला भेटा. सरांनी मोहिते मॅडमला कॉल केला होता, बट मॅडम रजेवर आहेत. सो खूप वाईट वाटले मला. तर खूप आवडलं मला. इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट बर्न लाईक अ सन. खूप मस्त आहे. आता 31 वर्ष पूर्ण झाले. हां ठीक आहे. 32 वर्ष चालू आहे. 32. अजून किती वर्ष आहे. अजून 2 वर्ष. 2 वर्ष. मला 28 रिटायर होतो. 28ला. आता सुपरवायझर आहे सध्या. हां, आता उपमुख्याध्यापक होतोय. मुख्याध्यापक 1 वर्ष मिळतं. मुख्याध्यापक. हां, तिकडे समोर पर्यवेक्षक म्हणून केबिन होते. गडदे सर भेटलेत आम्हाला. स्ट्रिक्ट म्हणजे आम्हाला भीती वाटायची सरांची. आता भेटले सर, आम्ही आलो. कसं वाटलं तुम्हाला. मला खूप बरं वाटतंय. हां. आणि माझे विद्यार्थी माझ्यापासून जे काही शाळेत असताना दूर जायचे, पण आता जवळ येऊन भेटतात. मला खूप म्हणजे बरं वाटतं. बरं वाटलं. सर आता मुख्याध्यापक पण होतील. 2028ला रिटायर होतात. 2028 त्याच्या आधी मुख्याध्यापक 2 वर्ष होतील सर.
चालेल सर, थँक्यू. ओके. हां, सरांना बोलवलं आहे बाहेर, कारण आतमध्ये खूप सर बसलेत, नवीन आहे, मग थोडं वेगळं वाटतं ना, आपण जाऊन त्यांना बोलायचं आणि बाकीच्यांना बोलायचं नाही. सो सरांना बाहेर बोलले यायला लागलेत. भेटून तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद वाटला. वाटलं? ठीक आहे, येत जाईल नंतर. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. ठीक आहे सर, थँक्यू. भेटलो आहे 3-4 सरांना. सो अजून मिसिंग कोण आहे संख्या? डेंगे सर एक मिसिंग आहेत, मोहिते मॅडम मिसिंग आहेत, मुंडे सर, अजून कोण आहे? म्हणजे फेमस आम्हाला शिकवायला होते ते. हां, बऱ्यापैकी भेटलो. मग बाकीचे कसं आहेत, रिलेशन कधी असं बोलणं वगैरे नव्हतं ना, ते आहेत आतमध्ये, त्यांना बोलणं थोडं हे वाटतंय, बट बघू, भेटू नंतर त्यांना पण. म्हटलं आम्हाला आतमध्ये डेंगळे सर पण आहेत, आम्हाला शिकवलं होते. 9वीला क्लास टीचर होते आणि 10वीला आम्हाला आय गेस मराठी का मॅथ्सला होते. त्यांना भेटलो आहे. सर तुम्हाला कसं वाटलं आम्ही आलो? खूप छान वाटलं आणि जुने विद्यार्थी जे येऊन भेटतात त्यांची प्रगती सांगतात. खास करून ते एक चांगल्या त्यांची प्रगती जर झालेली असेल तर त्याचा खूप आनंद होतो आणि जुने दिवस आठवतात. त्यांच्याशी वार्तालाप केलेला किंवा टीचिंग करताना काही घडलेले प्रसंग असतील ते आठवल्यावर तर खूपच आनंद मिळतो. थँक्यू. विद्यार्थी होते, मिलिटरीत होते, शहीद झाले. याचे मुख्याध्यापक पण भेटलेत, पाटील सर, त्यांना विचारूया कसं वाटलं. एक मिनिट सर, तुम्हाला कसं वाटलं आम्हाला भेटून? प्रशालेचा माजी विद्यार्थी आज शाळेत आलेले आहे. मला या प्रशालेचे सगळे फोटो घेऊन त्याला एक मनामध्ये त्याच्या जी इतकी भावना प्रशालेबद्दलची निर्माण झाली, ही अशीच सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये यावी अशीच मला सुद्धा इच्छा होती. मला खूप आनंद वाटला की प्रत्येक विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, खेळलो, बागडलो तिथं यावं आणि शाळेचं जे काही वैभव आहे ती भर पडलेली वैभवात निश्चित त्यांनी पाहावी. आज मला तुम्ही आलात सगळेजण, मला खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू सर. आत्ता सरांची प्रतिक्रिया घेतली, सगळ्या सरांची घेतली. आम्हा दोघांना एवढं भारी वाटले, मला तर लय भारी वाटलं. सांगितलं तुला काय वाटायला? इथनं आहे ना ती मूळ शाळेचं, तिथनं आम्हाला पळत जा वाटायले, पळत एवढं भारी वाटायला आम्हाला, मस्त वाटायले खूप. अजून एक खूप मस्त गोष्ट दिसली, दाखवतो तुम्हाला. माझी शाळा मी शाळेचा, आणि ते कायम राहणार आहे, कायम म्हणजे कायम. अजून एकदा म्हणजे 10वी झाल्यानंतर जे गुड बाय केलं त्याच्यापेक्षा आत्ता गुड बाय केलेलं ते खूप म्हणजे असं खूप वाईट वाटायले खूप. सो जाऊया आता. काय शाळेसोबत जोडलेली एक गोष्ट आहे शाळेच्या शेजारी, काय सांगा? परी एम्पोरियम हे शॉप शाळेच्या शेजारचं खूप म्हणजे खूप फेमस होता. तुम्हाला दाखवूया, आज जाऊया आपण. आतमध्ये आलो आहे, आपल्याला काका पण भेटलेत. काका, आम्ही आलो, कसं वाटलं तुम्हाला सांगा? अगदी मस्त वाटलं. जुन्या आठवणी परत जीवन नवे जीवन झालं. असं आहे का? ठीक आहे. आम्ही काय येतोच तुमच्याकडे सारखं, शाळेत नसलो तरी आम्ही पहिलं काय तर घ्यायचं गिफ्ट तुमच्या शाळेत इथे येतो दुकानी, गिफ्ट वगैरे मान्य आहे. हां चालेल. जुन्या आठवणी केल्याबद्दल धन्यवाद. हां, बघून काका थोडे इमोशनल झालेत. सो आता आम्हाला चहातून जावं म्हणले, पण चहा काय आम्ही जिमला जात असल्यामुळे पेत नाही. काकांनी आम्हाला किटकिट कॅडबरी दिलेत बघा. त्याचा कॅडबरी घेतो, काकांना पे करतो आणि जातो. थोडे इमोशनल झाले. काकाने आम्हाला किटकॅट कॅडबरी फ्रीमध्ये दिले. पे करायचं खूप म्हणजे खूप ट्राय केलं, पण काकाने करू दिलं नाही. सो आता काय बोलू शकतो, प्रेम हेच. ती कॅडबरी चालूच केली संख्यानं खायला. शाळेच्या बाहेर खूप दिवसातून काहीतरी खायला लागलो आहे. आम्ही आधी काय करतो, मधल्या सुट्टीत तिथं समोर इथं भेळचा गाडा असायचा, गुरुनाथ भेळ, ती भेळ खायचो. परत तिथून अजून कुठं जायचं संख्या रे, आमटपका, हां सॉरी इथं मेडिकल आहे, तिथं आमटपका घ्यायचो. परत तिथं समोर एक भेळ चिवडा होता, तिथं खायचो. तर बघूया तिथं दाखव मेडिकलमध्ये आहे का आमटपका अजून. खायला का एक वाला आमटपका बंद झाला मित्रांनो. हीच आहे आमटपका, 5 वाला झाला आता. खूप आठवण येते ह्याची. घ्या संख्या, 5 रुपये आहेत का देऊ? संकेतकडे 5 रुपये नसतील असं कधी होत नाही, कारण रोज 5 रुपये घेऊन येतात संख्या शाळेला. 5 रुपये घेऊन यायचा रोज, 5 रुपये रोज ह्याच्याकडे असायची रोज. कारण ही पाटील आहे, पाटील. मी पाटीलचा लेख, मी एक. शाळेच्या सगळ्या आठवणी ताज्या झालेत, बाहेरच्या आतल्या. आता शेवटचा बाय बाय करूया. संकेत बास का मग आता? आमटपकाकडून तुम्हाला बाय बाय. आत्ता शाळेमधनं घरी आलो आहे, संकेतला सोडलं आहे. बट शाळेबद्दल बोलायला एवढं काय काय
शब्दच नाही आहेत बोलायला, काय बोलू त्याबद्दल. फक्त एकच गोष्ट बोलू इच्छितो की आम्ही शाळेला म्हणजे बऱ्यापैकी सर म्हणायचे की तुम्ही शाळा सोडली की तुम्हाला शाळेची आठवण येईल. आम्हाला वाटायचं नाही शाळा म्हणजे जेल आहे असं वाटायचं. बट आता समजलं आहे शाळा हीच म्हणजे असं खरं म्हणजे घर असल्या टाईप होती शाळा आम्ही त्यावेळेस. बट काय आता कॉलेज झालं आहे, सगळं झालं आहे, डिग्री झाली, बट अजून पण शाळेची आठवण येते म्हणल्यावर बघा शाळेची जागा काय आहे आपल्या मनात. व्हिडिओचा शेवट करायचा होता आपल्याला. शंभू इकडे, शंभू इकडे ये लवकर, इकडे ये लवकर, असं म्हण. बाय बाय गाईज म्हण लवकर, म्हण एकदा पटकन बाय बाय असं म्हण. शाळेत जातो का तू? नाही, शाळा बुडवतोय लोक. बरं चला भेटू गाईज पुढच्या वर्षी. बाय बाय. शाळा एक न विसरता येणारी अशी आठवण, ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात करून ठेवली आहे साठवण. आजही जेव्हा शाळा आठवते ना, तेव्हा आठवतं ते सारं बालपण. दंगामस्ती करता करता हळूच जवळ आलेलं ते मित्रमैत्रिणींचं आपलेपण.